वैयक्तिक प्राप्ती कर जैसे थे, अतिश्रीमंतांना 10% अधिभार आणि आयात वस्तू महाग याबरोबर कृषी कर्जासाठी 7 लाख कोटींची तरतूद अशा विविध सोयी सवलती असलेला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लोकसभेत सादर केला। एकूणच 2014च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याचं दिसून आलं। Introduce the Finance Bill 2013. Madam, I introduce the bill. अर्थसंकल्पातून महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना केल्या आहेत। यापैकी प्रमुख म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने निर्भया फंड स्थापन केलाय, तर देशातली पहिली महिलांसाठी राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला। We have a collective responsibility to ensure the dignity and safety of women. Recent incidents have cast a long dark shadow on our liberal and progressive credentials. As more women enter public spaces for education or work or access to services or leisure, there are more reports of violence against them. We stand in solidarity with our girl children and women. And we pledge to do everything possible to empower them and to keep them safe and secure. दिल्लीतल्या क्रूर बलात्कारामुळे देश हादरला होता। एवढंच नाही तर अजून देशात महिलांवरचे अत्याचार आणि हल्ले कमी झालेले नाहीत। केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने निर्भया फंडची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय। या माध्यमातून महिलांकरता आर्थिक मदत करण्यात येणार आहे। यासाठी सरकारने 2013-14च्या अर्थसंकल्पात 1000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे। महिला बाल विकास मंत्रालय आणि या संबंधित इतर मंत्रालय या निधीचा कसा उपयोग करायचा याचा निर्णय घेतील। I propose to set up a fund. Let us call it the Nirbhaya Fund. And government will contribute rupees 1,000 crore. Ministry of Women and Child Development and other ministries concerned will be requested to work out the details of the structure, scope and application of the fund. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठीच केंद्र सरकारने आणखी एक विशेष आणि कौतुकास्पद निर्णय घेतलाय। फक्त महिलांसाठीच देशातली पहिली सरकारी राष्ट्रीय बँक स्थापन करण्याची घोषणा पी चिदंबरम यांनी केली आहे। या राष्ट्रीय महिला बँकेसाठी 1000 कोटींची तरतूदही सरकारने केली आहे। ऑक्टोबर 2013 पासून ही बँक सुरू होईल। There is no bank that exclusively serves women. Can we have a bank that lends mostly to women and women-run businesses, that supports women SHGs and women's livelihood, that employs predominantly women, and that addresses gender-related aspects of empowerment and financial inclusion? I think we can. I therefore propose to set up India's first women's bank as a public sector bank. As a public sector bank, and I shall provide rupees 1,000 crore as initial capital. बचत गट आणि मोलकरणींसाठी सामूहिक गट विमा योजना सुरू करण्यात येणार आहे। एकूणच अर्थसंकल्पातून महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी महिला सहकारी बँका सुरू करण्याचा निर्णय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी जाहीर केला। यासाठी 1000 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलंय। मात्र ठाण्यामध्ये गेल्या 10 वर्षांपासून महिलांसाठी सुरू केलेली शताब्दी महिला सहकारी बँक कार्यरत आहे। महिलांनी सुरू केलेल्या या बँकेत आज घडीला अनेक पुरुषांचीही खाती आहेत। केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं बँकेतले कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय। मात्र महिला बँका सुरू करण्यापूर्वी महिलांना बँक व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जावं अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच महिलांसाठी सुरू होणाऱ्या सहकारी बँकांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा असंही त्यांना वाटतंय। 4 महिलांना रोजगार मिळेल हे महत्त्वाचं आहे। हे रोजगार मिळेल 4 महिलांना आणि 4 महिलांना त्याच्यामधून काहीतरी फायदा करता घेता येईल। आणि आजकाल बचत गटांचं हे चाललंय, सगळ्या माध्यमातून ते चालू आहे। तर त्यामुळे कसं माहितीये की बाबा महिला बचत गट झाले किंवा काय झालं तर बँकांचाही त्याच्यामध्ये फायदा आहे। त्याची पूर्वतयारी व्हायला हवी। पूर्वतयारी म्हणजे त्याच्यासाठी आधी स्त्रियांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे।
बँकिंगचं नॉलेज दिलं गेलं पाहिजे. त्या पद्धतीने वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये स्त्रियांना हे सगळं नॉलेज मिळेल. एक महिला महिलेशी जितकं बोलू शकते तितकं ती पुरुषाशी बोलू शकत नाही. त्याच्यामुळे तो महिलांकडे बघण्याचा जो आपला संवेदनाक्षम दृष्टिकोन आहे तो स्त्रियांचा कायम चांगलाच आहे आणि त्याच्यामुळे अनेक स्त्रिया ह्या क्षेत्रामध्ये यायला तयार सुद्धा होतील.